आम्ही चाललोय आमच्या पहिल्या रोड ट्रिपला. बघू छोटे छोटे व्हिडिओज कडून आम्ही कुठे कुठे जातो ते. हाय, आम्ही आता भाऊच्या धक्क्याला पोहोचलेलो आहोत. M2M मध्ये चाललोय. खूप छान एक्सपिरियन्स आहे. बघूया. उर्वी लुक या. ओ शिव देख. नमस्कार. आमचा पहिला प्रवासाचा पहिला टप्पा चालू झालेला आहे. कुठे चाललो आहे ते आम्ही सांगूच तुम्हाला. बट आता आम्ही भाऊच्या धक्क्यावरून M2M फेरी पकडली आहे. खूप छान अनुभव आहे. तुम्हाला पाहिजे तर बाहेरचा निसर्ग दाखवू शकतो. या या लाऊंजची तिकीट घेतलेली आहे. तिकीट थोडी महाग आहे बट एक्सपिरियन्स एक नंबर आहे. तुम्ही सगळ्यांनी ट्राय केला पाहिजे. या प्रवासामध्ये आपण चाललो आहोत भाऊच्या धक्का टू अलिबाग मांडवा जेट्टी आणि तिथून आपला पुढचा प्रवास आपण आगरदंड्याकडे करणार आहोत. आम्ही पोहोचलो मांडवा जेट्टीला. रोरोमधून बाहेर चाललो आहे. आता आपला रोड ट्रिपचा दुसरा फेज चालू होईल. पाहूयात. नमस्कार. आपण पोचलो आहोत आगरदंडा जेट्टीला. आपला प्रवास 2 तास 17 मिनटं आपण करून अलिबागवरून आगरदंड्याला पोचलो आहोत मांडवा जेट्टीवरून. आणि आपण मागे बघू शकता ही जेट्टी आहे. ह्याच्यामधून आपण आपली कार टाकून घेऊन जाणार आहोत दिघीला. आणि दिघीवरून पुढचा प्रवास आपला कारने होणार आहे दिवेआगार, श्रीवर्धन आणि मग आपला हॉल्ट हरिहरेश्वर. बघू. 11ची बोट आहे. आपण वेळेच्या अगोदरच पोचलेलो आहोत. टोटल 2 तास 17 मिनटं लागतात मांडवा जेट्टीवरून आगरदंड्याला पोचायला जर आपण नॉनस्टॉप आलो तर. रस्ता खूप छान आहे. मध्ये काशीद बीच, रेवदंडा हे सगळं आपल्याला बघायला भेटतं. किती मस्त समुद्र आहे. बघूया. हाय, आपली बोट चालू झालेली आहे. आता आपण चाललो आहे आगरदंडा जेट्टीवरून दिघी जेट्टीकडे. मी तुम्हाला दाखवतो कशा गाड्या वगैरे इथे पार्क केलेल्या आहेत. आपण सुद्धा आपली गाडी पार्क इथे केलेली आहे फेरीमध्ये. आणि ही फेरी कमीत कमी 10 ते 15 मिनटं घेईल आपल्याला दिघी पोर्टला सोडायला. मी तुम्हाला एक्झॅक्ट टाईम नक्की सांगेन एकदा दिघी पोर्टला पोहोचल्यावर. आपण बाहेरचा निसर्ग बघा किती छान आहे. आगरदंडा जेट्टी आहे. आपण समोर बघतोय ती दिघी जेट्टी आहे. आपण दिघी जेट्टीला पोचलो आहे. थोड्याच वेळात आपण आपली कार बाहेर काढू. मी तुम्हाला तिथे गेल्यावर अपडेट देतो. पुढचा प्रवास आपण चालू केला आहे. आपण चाललो आहे दिवेआगार, सुवर्ण मंदिर, सुवर्ण गणेश. ऊन खूप आहे. पोचायला आम्हाला अजून अर्धा तास तरी लागेल. दिघी जेट्टीवरून सुवर्ण मंदिर एक अर्धा तासाच्या अंतरावर आहे आणि त्यापुढे 1 तास किंवा अर्धा तास लागेल. आम्हाला जेट्टीमधून यायला आम्ही 11 वाजून 8 मिनिटाने जेट्टी फेरी चालू झाली होती आणि ती आत्ता 11 वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल. कमीत कमी एक 10 ते 15 मिनटं लागतात दिघीला पोचायला. नमस्कार. आपण पोचलो आहे दिवेआगारच्या सुवर्ण गणेश मंदिरात. हे मागे जे दिसतं आहे माझ्या तेच ते मंदिर आहे. चला मंदिरात जाऊया. आपण आलो आहोत दिवेआगारच्या सुवर्ण गणेश मंदिरात. चला मंदिरात जाऊ. सुवर्ण मंदिरात आणि मागे आपण आरतीच्या वेळेला पण आलो. आपल्याला आरती देखील भेटलेली आहे म्हणून सुद्धा गर्दी
ना तिथे एवढी गर्दी नसते. आपण बघत असाल तिथे खूप ऊन आहे म्हणून आम्ही उर्वीसाठी गोळा घ्यायचं ठरवलं आहे ना. उर्वी गोळा घेऊया ना आपण. हां बघूया. आम्ही 3 गोळे सांगितले आहेत, मला, उर्वीला आणि तेजूला. लेट्स सी गोळा कसा बनवतो. एक काला कट्टा कच्ची कैरी, काला कट्टा ऑरेंज आणि एक मिक्स. हाँ वही अंकल वही दे रहे. ये दे. काला खट्टा घेऊ शौर्य. उर्वी आणि उर्वीची मम्मी कसे गोळ्या खात आहेत बघा. आताच आपण दिवेआगरच्या सुवर्ण गणेशाचं दर्शन घेतलं. खूप छान मंदिर आहे. आम्हाला खूप ऊन लागत होता, खूप गरमी होते. आम्ही गोळा देखील खाल्ला. आता आपण चाललोय हरिहरेश्वरला, जिथे आजच्या दिवसाचा आपला हॉल्ट असणार आहे. आम्ही काय बुक केलं आहे, कुठे राहणार आहोत हे देखील आम्ही तुम्हाला दाखवू. इथून 1 तासाचा रस्ता आहे दिवेआगर टू हरिहरेश्वर. वाटेतच आम्ही जेवणाची कुठे मस्त नॉनव्हेजची सोय होता का ते बघणार आहोत. हाय, आपण आलो आहोत हरिहरेश्वर बीचला. ॲक्च्युली दुपारी आम्ही इथे 2 वाजताच पोचलो. आमचा जो रिसॉर्ट बुक केला होता त्याची टूर मी तुम्हाला नंतर सांगतो. पण आता आम्हाला डायरेक्ट रिसॉर्टच्या मागच्या बाजूने बीचचा जो ॲक्सेस आहे, म्हणजे बीचला यायला रस्ता आहे. म्हणजे बाहेरून पुढे तुम्हाला जायची गरज नाही आहे. खूप सुंदर बीच आहे. मोठा असं समुद्र आहे माझ्या मागे. तुम्ही बघू शकता. पूर्वी आमची खेळते आहे. खूप मजा चालू आहे.